जिल्ह्यात 178 गावात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले आहे। जिल्ह्यात एकूण प्रशासनाकडून 44 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो, तर 178 विहीर आणि 15 बोरवेल अधिग्रहण करण्यात आले आहेत। अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे पाणी टंचाईचे संकट वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। यंदा उन्हाने उच्चांकी पातळी गाठली असून नदी नाल्यातील पाणी आटले असून पाण्याच्या स्रोतावर सुद्धा परिणाम पडला आहे। परिणामी जिल्ह्यातील 178 गावांमध्ये 34 टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे। मान्सून लांबल्याने टंचाईचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे। त्यानंतरच पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे। तर मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होते, यावर उपाययोजना म्हणून टँकर तसेच खाजगी विहीर अधिग्रहण करण्यात येते। फेब्रुवारी महिन्यापासून वाढलेल्या उन्हामुळे नदी नाले ओढे आटले आहे, तर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर सुद्धा परिणाम झाला आहे। पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईच्या कृती आराखड्यातून टँकरची व्यवस्था केली आहे। आजघडीत जिल्ह्यातील 34 टँकरद्वारे 178 गावांमध्ये पाणी पुरवठा केला जातो। प्रत्येक कामावर बारकीने लक्ष देत आहेत। गावामध्ये पाणी टंचाई होणार नाही, त्या अनुषंगाने शासन आणि त्यासोबत जिल्हा प्रशासन आहे ते मॉनिटरिंग करत आहेत। जिल्ह्यामध्ये आज रोजी 34 गावांमध्ये आपण टँकरमार्फत पाणी पुरवत आहेत आणि ज्या गावाची जसं जसं मागणी आली त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहे। जवळपास 178 ठिकाणी आपण विहीर अधिग्रहण केलेलं आहे आणि गावाचं चांगला आणि त्यांना प्रॉपर क्वालिटीचा जल भेटणार आहे ते आपण एन्श्योर करत आहेत। आणि यासोबत आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्या जितके बी धरणच आहे त्यामध्ये बी पुरेसा पाणी उपलब्ध आहे। जे महत्त्वाचे धरण आहे त्या ठिकाणी मोर दॅन 33% आपला साठा उपलब्ध आहे। सर, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा वर्षी सुपर अल्निनोचा प्रभाव आपल्या मॉन्सूनवर पडत आहेत। जिल्ह्यामध्ये बी त्या कारणामुळे मॉन्सून डिले झालेला आहे। माझ्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण पीक पेरणी मॉन्सून आल्यानंतरच करावी। परत आपल्याला पेरणी करता येणार नाही, होणार नाही आणि अन्यथा त्या कारणामुळे जे खर्च येतोय त्याच्यावर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपण मॉन्सूनवर लक्ष देऊन आपला कृषी खात्याचे प्रत्येक अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेली आहे की आपले लोकांपर्यंत ते गावामध्ये जाऊन संवाद साधतील, त्यांना गाईड करतील आणि जसा मॉन्सून आला त्याच्यानंतरच आपण पेरणी करावी अशी सगळ्यांना माझी विनंती आणि आव्हान राहणार आहे। धन्यवाद।